नमस्कार. भक्तिप्रवास चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे शतधनू राजाची कथा. प्राचीन काळी शतधनू नावाचा एक राजा होऊन गेला. त्याच्या राणीचे नाव शैव्य होते. ती पतिव्रता आणि सद्गुणी राणी होती. तिच्यासह शतधनूचे विष्णूची आराधना करावयास सुरुवात केली. एक कार्तिकी पौर्णिमेला राजा राणीने उपवास करून गंगा स्नान केले. स्नान करून बाहेर येताच त्यांच्या समोरून येणारा एक पाखंडी दिसला. तो राजाला धनुर्वेद शिकवणारा ब्राह्मण होता. म्हणून राजाने त्याला चांगली वागणूक दिली. परंतु राणीने मात्र त्याला आदर दाखवला नाही. गप्प बसूनच तिने सूर्याचे दर्शन केले. पुढे ते दोघेही श्रीहरीची आराधना नित्याप्रमाणे करू लागले. पुढे राजा मेला. राणी ही सती गेली. राणीने काशीच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. आपल्या पुण्याईमुळे ती शुभलक्षणी झाली होती. तिला आधीच्या जन्माची स्मृती होती. उपवास काळात पाखंडी किंवा नास्तिक मनुष्याशी बोलल्यामुळे राजाला पाप लागले होते. त्या पापामुळे आता त्याला कुत्र्याचा जन्म मिळाला. आपली मुलगी वयात आल्यानंतर तिचा विवाह करण्याचे राजाने ठरवले. परंतु पूर्वस्मृती असल्यामुळे समजून आले की त्याला आपल्या पतीने विदिशा नगरीत एका कुत्र्याचा जन्म घेतला आहे आणि तिने त्या कुत्र्याचा जन्म घेतला आहे. ती तिथे गेली आणि तिने त्या कुत्र्यास सन्मानाने भोजन करविले. तो देखील श्वान जातीच्या गुणानुसार हर तऱ्हेने तिच्याशी लाडीगोडी लावू लागला. तेव्हा ती संकोचली आणि हात जोडून त्याला पूर्वजन्मीची माहिती सांगू लागली. त्यानेही बऱ्याच वेळाने पूर्वजन्मीच्या आठवणी आठवून नगराच्या बाहेर जाऊन प्राण सोडले. यानंतर राजाने कोल्हा, बकरा, गिधाड, कावळा, मोर असे एकापाठोपाठ एक असे जन्म घेतले. त्या प्रत्येक वेळी राणीने आपल्या दिव्य दृष्टीने राजाचा शोध घेऊन त्याला कोण आहे आणि पूर्वी काय घडले याची आठवण करून दिली. तेव्हा राजाने देहत्याग करून नवीन जन्म घेतला, कारण त्याला पूर्वी केलेल्या कृत्याचे दुःख होत असे. मोराच्या जन्माचा त्याग केल्यानंतर राजाला जनकाच्या घरीच मानवाचा जन्म मिळाला. तो मोठा झाल्यावर तिने त्याच्याशी विवाह केला. आता मात्र त्याने पूर्णपणे धर्माचे आचरण केले आणि अनेक भोग भोगून, यज्ञ करून, दान देऊन राजाची कर्तव्येही त्याने पार पाडली आणि पृथ्वीचे न्यायाचे पालन केले. पुढे तेव्हा तो मेला तेव्हा राणी सती गेली. संपूर्णतः धार्मिकपणे आयुष्य घालवल्यामुळे त्यांना अक्षय स्वर्ग मिळाला. म्हणून आपण व्रतस्थ असताना तरी नास्तिक व अधार्मिक लोकांचा संपर्क टाळावा. चुकून असा माणूस दिसला तर लगेच सूर्याचे दर्शन करावे, कारण ते अधार्मिक लोक, नग्न लोक सर्वात जास्त पापी असतात. सौभरी ऋषींची कथा. श्री पराशर मुनी वैवस्वत मनु व त्यांच्याच वंशातील राजे, इक्ष्वाकु वंश यांच्या वंशातील राजे यांचे वर्णन करून म्हणाले, हे मैत्रेया, 28व्या मनुच्या मन्वंतरात जेव्हा कलियुग सुरू झाले तेव्हा इक्ष्वाकु नावाचा मनुचा पुत्र राज्यावर आला. त्याच्या वंशात युवानाश्व राजाचा एक राजा झाला. त्याला अपत्य नव्हते. अपत्यासाठी त्याने एक यज्ञ केला. अर्ध्या रात्री तो यज्ञ संपला. मंथनेला पाण्याचा कलश वेदीवर ठेवून ऋषी झोपले. राजाला अतिशय तहान लागली, म्हणून त्याने त्या कलशातील पाणी पिऊन टाकले. सकाळी तो कलश रिकामा पाहून ऋषींनी चौकशी केली. त्यांना हकीकत समजतात ते म्हणाले, हे पाणी पिऊन तुझ्या राणीला बलवान व विक्रमी पुत्र होणार होता, पण आता राजाच्या पोटात ते पाणी गेल्यामुळे त्याच्या पोटात गर्भ राहिला आणि यथावकाश त्याचे पोट फाडून तो बाहेर आला. इंद्राने दिलेल्या अमृतावर त्याचे पोषण झाले. हा मांधाता राजा होय. तो चक्रवर्ती राजा झाला. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सर्व जमीन म्हणजे मांधाताचे राज्य होय, असा अर्थ असलेला श्लोक प्रसिद्ध आहे. त्यानंतरच्याच काळातील ही गोष्ट. सौभरी नावाचा एक ऋषी होता. त्याने 12 वर्ष पाण्यात राहून तप केले. त्याच पाण्यात सम्मद नावाचा एक प्रचंड मासा आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याची पिल्लेही तिथेच क्रीडा करीत असत. त्यांना पाहून आणि त्यांच्या कोमल स्पर्शाने ऋषींचे तपावरचे लक्ष उडाले.
त्यालाही गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची इच्छा झाली. तेव्हा तो मांधाताकडे आला. त्याने राजाच्या कन्येशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली. नकार देता येत नसल्यामुळे राजा म्हणाला, जी कोणी तुम्हाला वरेल तिचे दान मी तुम्हाला करेन. त्यावर सौभरी ऋषींनी आपल्या तपस्सामर्थ्याने त्या सर्व कन्यांच्या मनात आकर्षण निर्माण केले. त्याप्रमाणे त्या सर्व कन्यांनी त्याला वरले. तोही एकाच वेळी अनेक रूपे घेऊन प्रत्येकीबरोबर वेगवेगळ्या प्रसादात संसार करू लागला. ते प्रसादही त्यांनी आपल्या सामर्थ्याने वैभवशाली बनवले. अशी अनेक वर्षे गेली. संसारातील सुखे उपभोगीत असताना बराच काळ गेला. त्याला अनेक मुलेही झाली. त्या मुलांच्या ममतेने त्याचे हृदय भरून गेले. माझी मुले गोड गोड शब्दांनी माझ्याशी वागतील का? आपल्या पायावरती चालायला कधी लागतील? ती मोठी कधी होतील? त्या सगळ्यांना आपल्या बायका मुलांसह मी पाहू शकेन काय? अशी अनेक मनोराज्ये तो करीत राहिला. तेव्हा त्याला समजून आले, अशी मनोराज्ये जर मी करीत राहिलो तर ती हजारो वर्षे लाखोपर्यंत पूर्ण होणार नाहीत. कारण एक मनोरथ पूर्ण झाल्यावर त्याच्या जागी अनेक नवीन मनोरथांचा जन्म होतो. अशा प्रकारे संसारातील सुखांचा खोटेपणा समजून येताच तो भगवान श्रीहरीला शरण गेला. संन्यास घेऊन आपले मन त्यांनी विष्णूत गुंतवले आणि तो शेवटी मुक्त झाला. सगर राजाचा जन्म व विश्वविजय. आता मध्यान्ह राजाच्या वंशाचे वर्णन मी करतो. मध्यांता राजाचा पुत्र अंबरीश होता. अंबरीशाचा पुत्र युवनाश्व आणि त्याचा पुत्र हारित हा होता. हारिताच्या पोटी हारितगण जन्मले. त्यापूर्वीची गोष्ट. पाताळामध्ये मौनिय नावाचे 6 कोटी गंधर्व होते. त्यांनी तेथील नागांची लूट केली. नाग कुळाकडची अमूल्य रत्नेही त्यांनी लुटली. तेव्हा नागाचे प्रमुख विष्णूकडे गेले. त्यांनी त्यास नमस्कार करून त्यांची स्तुती केली. गंधर्वांनी कसे भय निर्माण केले आहे ते सांगितले. हे भय कसे दूर होईल असे त्यांनी विचारले. त्यावर विष्णू उत्तरले, हे नागांनो, युवनाश्व हा पुत्र राजा मांधाताचा होय. त्याच्या पुरुकुस्स नावाच्या वंशराजाच्या रूपाने मी स्वतः नागलोकात येईन आणि त्या गंधर्वांचा नाश करीन. हे ऐकून पाण्यामध्ये निजणाऱ्या त्या विष्णूला नमस्कार करून नाग आपल्या नागलोकी परतले. तेथे परतल्यावर त्यांनी स्वतःची बहीण नर्मदा हिला राजा पुरुकुस्साकडे पाठवले. ती त्यांच्याकडे गेली. त्याला तिने पाताळात येण्यास सांगितले. त्यामुळे तो पुरुकुस्स हा विष्णूच्या तेजाचा वंश रसातळात आला. त्याने त्या सर्व गंधर्वांचा वध केला. तुमची प्रजा कधी मरणार नाही असा नागांना वर देऊन पुरुकुस्स आपल्या नगरीत परतला. नागांनी देखील नर्मदेला वर दिला. ते म्हणाले, जो कोणी स्मरण ठेवून तुझे नाव उच्चारेल त्यास कधीच सापाच्या विषांपासून भीती उरणार नाही. तसेच नर्मदायै नमः प्रातर्म नर्मदायै नमानिशी नमोस्तु नर्मदे तुंभ्यक त्राही मा विषसर्पतः. हा श्लोक म्हणणारा दिवसा रात्री अंधारातून प्रवास करताना अशा कोणत्याही वेळी साप चावणार नाही. तसेच जेवणाआधी जर हा श्लोक म्हटला तर जेवणात विष कालवलेले असेल तर त्याने मरण येणार नाही. नर्मदा देखील पुरुकुस्साबरोबर गेली. तिला त्याच्यापासून हृदयसधू असा पुत्र झाला. त्रयसधूच्या वंशात पुढे अरण्यक, पृष्योद्वश्व, हर्यश्व, हस्त, सुमना, त्रिधन्वा, त्रयाणृणी, सत्यव्रत असे राजे झाले. हा सत्यव्रतच पुढे त्रिशंकू या नावाने प्रसिद्ध झाला. स्वतःच्या पित्याच्या शापाने तो चांडाल बनला. एकदा 12 वर्षे पाऊस न पडल्याने दुष्काळ पडला होता. तेव्हा विश्वामित्राच्या प्रजेचे पोषण करण्यासाठी गंगेकाठी असणाऱ्या वडाच्या एका झाडावर त्रिशंकू रोज हरणाचे मांस ठेवत असे. त्यामुळेच अखेर विश्वामित्र त्याच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्रिशंकूस त्याच्या देहासह स्वर्गाला पाठवले. त्याच त्रिशंकूचा पुत्र राजा हरिश्चंद्र होऊन गेला. त्याचा पुत्र रोहिताश्व आणि नंतर त्याच्या वंशात अनुक्रमे हरी, चंचू, विजय, वासुदेव, रुरुक, वृक्क, बाहू असे राजे झाले. बाहू राजाचा हैहय राजांनी पराभव केल्याने तो आपल्या गर्भवती पत्नीसह रानात निघून गेला. परंतु त्या राणीच्या सवतीने तिचा गर्भपात व्हावा
म्हणून तिला विष घातले. या विषाच्या प्रभावाने तो गर्भ तिच्या पोटात 7 वर्ष अडून राहिला. पुढे वय झाल्याने बाहू राजा और्य ऋषींच्या आश्रमाजवळ मरण पावला. तेव्हा ती राजमहिषी बाहूच्या चितेवर सती जाण्यास निघाली. आपल्या आश्रमातून बाहेर येऊन और्य ऋषींनी तिला सती न जाण्याचा उपदेश केला. ते म्हणाले, हे साध्वी राजमहिषी, सती जाण्याचा दुराग्रह तू सोड, कारण तुझ्या पोटात अत्यंत बलशाली, अनेक यज्ञ करणारा, शत्रूंना ठार करणारा, सर्व पृथ्वींचा स्वामी होणारा, चक्रवर्ती सम्राट होणारा बालक आहे. म्हणूनच तू सती जायचा घोर प्रयत्न करू नकोस. असे त्या और्य ऋषींचे सांगणे ऐकून राणीने सती जावयाचा आपला विचार सोडून दिला. और्य ऋषी तिला घेऊन आपल्या आश्रमात आले. काही काळ गेल्यावर त्या राणीच्या पोटातून विषासहित असलेला एक बालक जन्मला. गर म्हणजे विषय, म्हणून त्याचे नाव ऋषींनी सगर असे ठेवले. त्या तेजस्वी बालकाचे त्यांनी सर्व काही संस्कार विधी केले. पुढे सगरची मुंज झाल्यावर त्यांनी त्या संपूर्ण वेद, शस्त्रे, भार्गव नामक आग्नेय अस्त्रे असे सर्व प्रकारचे शिक्षण दिले. बुद्धीचा विकास झालेला तो सगर आपल्या आईला म्हणाला, हे माते, आपण आश्रमात काय बरे करीत राहिलो आहोत. माझे पिता कोठे आहेत. तेव्हा त्यावर त्याच्या आईने त्याला घडलेली सर्व हकीकत सांगितली. ती हकीकत ऐकून आपल्या पित्याचे राज्य जिंकून घेणाऱ्या हय तालजंग अवतीराजांचा संहार करण्याचा त्याने प्रयत्न केला. काही काळाने आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे त्या राजांशी युद्ध करून सगरने त्यांच्या शत्रू राजांना ठार केले. तसेच त्यांनी शक, यवन, कांबोज, पारद, पल्लव अशा अनेक वंशीय राजांना जेरीस आणले. त्यामुळे ते सगरचा गुरु वसिष्ठ यांना शरण गेले. वसिष्ठाने त्यांना जिवंत ठेवले, पण त्यांचे सामर्थ्य नष्ट केले. त्यांनी सगरला सांगितले की त्या निर्बल शत्रू राजांना जीवदान द्यावे. वसिष्ठांनी त्यांना शिक्षा म्हणून स्वधर्म व विद्वानांच्या सहवासापासून दूर केले. वसिष्ठाच्या योजनेप्रमाणे सगरचे त्या राज्यांचे वेश बदलवले. त्यांनी यवनांचे केस कापले, शकांचे अर्धेच केस कापले, पारदांचे केस लांब केले, पल्लवांना दाढीमिशा ठेवायला लावल्या, त्यांना स्वाध्याय व वषटकार यापासून दूर केले. त्यामुळे ते सर्वजन म्लेच्छ बनले. अखेर महाराज सगर आपल्या राजधानीस परतले व त्यांनी आपल्या सेनेद्वारा 7ही द्वीपांनी युक्त असलेल्या सर्व पृथ्वीवर राज्य केले.